Hello everyone, welcome back. Let's practice daily use English sentences. And our first sentence is मला तुझ्यासोबत बोलायचे आहे. आजचं आपलं सेंटेन्स आहे मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. तर हे सेंटेन्स इंग्लिश मध्ये कसं बोलायचंय? I want to talk to you. It's I want to talk to you. आय वॉन्ट टू टॉक टू यू. मला तुझ्यासोबत बोलायचे आहे. हे सेंटेन्स अगदी आहे असं आपण बोलत असतो की मला तुझ्यासोबत बोलायचे आहे. त्याचऐवजी तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता आय वॉन्ट टू टॉक टू यू. आय वॉन्ट टू टॉक टू यू. देन नेक्स्ट सेंटेन्स आहे मला आता याबद्दल बोलायचे नाही. मला आता याबद्दल बोलायचं नाही. तर हे सेंटेन्स काय बोलायचं आहे? आय डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट इट एनीमोर. आय डोंट want to talk about it anymore. I don't want to talk about it anymore means मला आता याबद्दल बोलायचे नाही. नेक्स्ट सेंटेन्स तुला का बोलायचं नाहीये? समोरच्या व्यक्तीने सांगितलं की मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. तर तुम्ही काय बोलता की तुला का बोलायचं नाहीये? तर हे सेंटेन्स इंग्लिश मध्ये कसं बोलायचं आहे? वाय डोंट यू वॉन्ट टू टॉक? वाय डोंट यू वॉन्ट टू टॉक? वाय डोंट यू वॉन्ट टू टॉक? तुला का बोलायचं नाहीये? तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही किंवा तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. तेव्हा काय बोलायचं आहे? देर इज नो पॉइंट इन टॉकिंग टू यू. इट्स देर इज नो पॉइंट इन टॉकिंग टू यू. देअर इज नो पॉइंट इन टॉकिंग टू यू. तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. अगोदरचं सेंटेन्स आहे तुला का बोलायचं नाहीये? वाय डोंट यू वॉन्ट टू टॉक? तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. देअर इज नो पॉइंट इन टॉकिंग टू यू. नेक्स्ट सेंटेन्स आहे तू हा ड्रेस कधी घेतलास? व्हेन डिड यू बाय दिस ड्रेस? इट्स व्हेन डिड यू buy this dress. When did you buy this dress? तू हा ड्रेस कधी घेतलास? तुम्हाला एखाद्याला बोलायचंय पैसे झाडावर उगवत नाहीत. आपण बऱ्याचदा हे सेंटेन्स बोलतो की पैसे झाडावर उगवत नाहीत. तर हे सेंटेन्स इंग्लिश मध्ये कसं बोलायचं आहे? मनी डझंट ग्रो ऑन ट्रीज. It's money doesn't grow on trees. Money doesn't grow on trees. पैसे झाडांवर उगवत नाही.